नमस्कार, मी ध्रुवंकु सारंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपल्याकडे बॉक्स अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, तर तेच तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे। पहिले भूमिपूजन होईल, तर चला जाऊया ग्राउंडवरती। तर आता ग्राउंडवरती आलोय। आता इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळा होईल, तर व्हिडिओ बनवून राहा आणि बघा। समस्त मंडळ यांच्या वतीनं ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय आणि सीझन 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मी सनी मोठे सायंकाळच्या सत्रामध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। तिथे संपूर्ण स्पर्धेचं आपण ऑफिशियल उद्घाटन समारंभ सोहळ्याला काही वेळात सुरुवात करत आहोत। सर्वांना विनंती करतो आपण मैदानाच्या दिशेला मार्गस्थ व्हा। काही वेळातच या संपूर्ण स्पर्धेचं आपण ऑफिशियल उद्घाटन समारंभ सोहळा याला आपण सुरुवात करणार आहोत। आपण लवकरात सुरुवात करतोय, त्यामुळे सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपण सर्वांनीच लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचंय। आपण संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन करून घेत आहोत। अमर स्पोर्ट्स सोहणी धारवडी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनाइज केले गेलं आहे। शिमगोत्सव या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट करत असताना असा ग्रँड ओपनिंगचा दिवस आपण पाहतोय आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत देखील करत आहे। संपूर्ण जी विकेट आहे त्या संपूर्ण विकेटचं आपण प्रथम पूजन करणार आहोत। म्हणजे ज्या विकेटनं असंख्य खेळाडूंना एक पर्टिक्युलरली ओळख निर्माण करून दिली, त्या विकेटचं आपण पहिल्यांदा पूजन करणार आहोत। गणेश गणेश कलरफुल केले पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गुरेसर हे देखील या विकेटचं पूजन करत आहेत। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सागरी पोलीस ठाणे दाभोळ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गुरेसर हे देखील विकेटचं पूजन करत आहेत। आदरणीय भरतजी तिसुळकर साहेब हे देखील या विकेटचं पूजन करून घेत आहेत। आदरणीय काशीरामजी भोगावकर हे देखील या विकेटचं पूजन करत आहेत। आदरणीय केसरीनाथ किशोर साहेब हे देखील पूजन करतील। आणि पॉकेट केले हम शुक्ला
त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांतजी कुसुलकर सर हे देखील याचं विकेटचं पूजन करत आहेत. त्यापूर्वी या संपूर्ण स्पर्धेचा ऑफिशियल उद्घाटन समारोह सोहळा आणि आपण शिफळ बोलून स्पर्धेचं उद्घाटन करत आहोत. मी विनंती करतो आदरणीय काशीनाथजी दुपावकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सागरी पोलीस ठाणे दाभोळ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गोरे साहेब यांना देखील विनंती करतो की तुम्ही देखील या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचं ऑफिशियल उद्घाटन देखील संपन्न होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय आणि त्याचबरोबर सागरी पोलीस ठाणे दाभोळ यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या दोघांच्या अगदी शुभ हस्ते आपण ऑफिशियल उद्घाटन करू. त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती करतो की मुख्य सन्मान सोहळ्याकडे जातोय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सागरी पोलीस ठाणे दाभोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गोरे साहेब यांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. या सन्मान करण्यासाठी वाडीचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी बोरडकर साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपण सन्मान करतोय सागरी. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आदरणीय निलेशजी कोपळकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आदरणीय पांडुरंगजी सारंग साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की एक मोठा इन्सिडेंट घडला होता गेट ऑफ इंडियामध्ये. तिथे 40 लोकांचा जीव वाचवला होता. एकंदरीत त्यावेळचे देवदूत ठरले होते आणि आपल्या अमर स्पोर्ट्सचे देखील लिजन क्रिकेटर सर आहेत. त्यांचं देखील अमर स्पोर्ट्स क्रिकेटतर्फे देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आदरणीय सुनीलजी सारंग सर यांच्यासाठी सुशीलजी सारंग सर यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तब्बल आदरणीय गणेशजी सारंग यांना विनंती करतो की सुशील सारंग साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. अमर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या वतीनं हा आपण यथोचित सन्मान करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 40 लोकांसाठी देवदूत बनले होते आणि त्यांनी मात्र अगदी देवासारखे ते धावून गेले आणि आज या संपूर्ण उडी गावाचं धारवाडीच्या या वाडीचं देखील मोठं झालंय. खास करून सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. काशीरामजी धोपावकर सर आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान करून घेणार आहोत. वसंतजी धोपावकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. पांडुरंगजी सारंग यांचा सन्मान आपण निलेशजी देवलेकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सर आपण या देवळीकर सर तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय.
आदरणीय मदनजी बुरुणकर यांचा देखील आपण सन्मान करतोय। राजू तिसुलकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत। चंद्रकांत तिसुलकर यांचा देखील आपण सन्मान करतोय। केदारजी सारंग साहेब यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। मध्ये सर देखील या ठिकाणी कार्यरत आहेत, तसं त्यांच्या अशोकजी तिसुलकर साहेबांचा देखील आपण सन्मान करतोय। मी विनंती करतो सन्मान करण्यासाठी अरविंद सारंग सर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करूयात। त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय वसंत गोपावकर सरांचा करतोय। मी विलासजी सारंग यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। वसंत गोपावकर सर यांचा आपण सन्मान आदरणीय विलासजी सारंग सर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। आदरणीय श्रीकांत तिसुळकर सर यांचा देखील आपण सन्मान करतोय। मी संदेश वरवडकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। संदेश वरवडकर यांना विनंती करूया। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पुढचा सन्मान करत आहोत आदरणीय राजेंद्र किल्लेकर सर यांचा देखील आपण सन्मान करतोय। एस धारवाडीचे उपाध्यक्ष आदरणीय महेशजी बुरुणकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर आपण मला मंडळ अध्यक्ष पूनम बुरुणकर मॅडम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय। मी विनंती करतो हा सन्मान करण्यासाठी सागरी पोलीस ठाणे दाभोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। नवनीता तिसुळकर मॅडम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय। कोपळकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। बरोबर या गावचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी बुरोणकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सागरी पोलीस ठाणे दाभोळ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोलजी गोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। गावचे उपाध्यक्ष आदरणीय महेशजी बुरुणकर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। मी कोपळकर सर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। आदरणीय महेशजी भेंडळ सर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। सरांना विनंती करतो चंद्रकांत फालशेतकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। असे लाभलेले समालोचक आपले सनी मोहिते हे नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात। या स्पर्धेचे जे काही उत्तुंग भरारे आणि जे काही कॉमेंट्रीमधून जे काही उत्कर्षित करून आणतात त्यांचं सुद्धा स्वागत करतील आणि त्यांचं सुद्धा स्वागत करतील आणि सन्मान करतील आमचे रुपेश तिसुळकर यांनी स्टेजवर येऊन यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे। त्यांच्या आवाजाची स्पर्धा आपल्याला रंगीबेरंगी करायची। आपण गणेशजी सारंग साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत आणि नितेश खडपकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। रणजितजी किल्लेकर सर यांचा देखील यथोचित सन्मान करतोय। आशिष तिसुळकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। लाडकं व्यक्तिमत्व रणजितजी किल्लेकर सर जे का मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय, सत्कार करून घेतोय। संपूर्ण ग्राउंड साठी त्यांनी खूप काही दिवसांपासून खूप मोठी मेहनत घेतली म्हणून असं अगदी सुसज्ज ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच ऋषभ बुरोणकर श्लोक असेल त्या संपूर्ण जी शंतनू त्या सर्वांची जी टीम आहे आपण लवकर यायचं इकडे मंचावरती तुम्हा सर्वांचा सामूहिक आपण सत्कार करणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून इथे अथांग कष्ट करत असताना खूप मोठी मेहनत घेतली आणि सुंदर असं ग्राउंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातून तयार केलं गेलंय। त्या सर्वांचा आपण सामूहिक सत्कार करतोय। ऋषभ बुरोणकर असेल त्याचबरोबर त्यांचे शंतनू क्रेश म्हणजे संपूर्ण जे आहेत श्लोक असेल आणि त्याचबरोबर सनम किल्लेकर या सर्वांना विनंती करतो की आता मंचावरती तेवढी मोठी जागा नाहीये, आपण आपले एक प्रतिनिधी या आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे।
गणेशजी सारंग साहेब यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. गणेश सारंग साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. आणि त्याचबरोबर एकंदरीत आज ऋषभ बोरडकर यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या मंगलमय अशा सदिच्छा देखील. परंतु तुम्ही देखील या, तुमचा देखील यथोचित सन्मान आज तुमच्यासाठी एक विशेष असा सत्कार रणजितजी किल्लेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच करणार आहोत. मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय रणजित किल्लेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. सुरेंद्रजी किल्लेकर सर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. नितीन पिसुळकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचा सन्मान करूया. सुरेंद्र किल्लेकर सरांचा आपण सन्मान करणार आहोत. पाहतोय की आपल्याकडे क्रिकेट आणि कबड्डी खूप मोठ्या उत्साहानं त्यांना प्रतिसाद भेटत आहे आणि आपल्या कोकणाला जो क्रिकेटरचा वारसा लाभलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकर, अजित आगरकर हे सगळे कोकणातलेच एक नावाजलेले महान क्रिकेटपटू आहेत. तसेच आपले जे हे छोटे मोठे आपल्याकडे क्रिकेटचे सामने होतात ह्यातून असेच सचिन तेंडुलकर, अजित आगरकर सारखे परत महान क्रिकेटपटू तयार व्हावेत अशा तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट. झालेला आहे परंतु काही वादच आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. मैदानामध्ये सर्व खेळाडूंनी आपण लाईनअप करून घेऊया. परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. सर्वांनी आपण सावधान स्थितीमध्ये जे बसलेले असतील त्यांना विनंती करतो की आपण सावधान स्थितीमध्ये आपण 2 मिनिटं आपले जे महान क्रिकेटर होते त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. विश्राम. ओम शांती शांती शांती. त्यांच्या देखील आत्म्याला चिरशांती लाभो आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि काही बातच त्या क्रिकेटच्या फेस्टिवलला आपण सुरुवात करतच आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय अमर स्पोर्ट थोडी धारवडी यांच्या माध्यमातून भव्य शिंगासो खाली समाज मध्ये संपूर्ण स्पर्धा. आणि या स्पर्धेदरम्यान सर्व मान्यवरांचं देखील मनापासून आभार आणि स्वागत देखील करतच आहे. कारण की गेली स्पर्धा आपण पाहिली तर सरांच्या माध्यमातून देखील आपल्याला शुभेच्छा मानल्या. त्यांनी सांगितलं की महान क्रिकेटर आपल्या कोकणामधून गेले. आज तशाच प्रकारचे इथून देखील चांगले क्रिकेटपटू घडतील. आणि सर नक्कीच प्रयत्न इथल्या खेळाडूंचा चांगल्या पद्धतीने राहील की काही लोकांना क्रिकेटपटू बनायचे असतात तर काही लोक तुमच्यासारखी, काही मुलं तुमच्यासारखे ऑफिसर देखील बनतील असे. आणि सर मी देखील UPSCचा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे यावर्षी. आणि या समालोचनासाठी सनियादा मैदान तयार करण्याचं काम ते करत होते. असे ही तरुण मंडळी अमर स्पोर्टची, त्यांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. त्याचप्रमाणे सर्वांना ते घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये मार्गवरती फलंदाज अप्रज्योत आणि त्याचबरोबर सूरज ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असेल.
राऊंड विकेट बॉलिंग या तिकडे पाहायला गेले तर करताना पहिला बॉल टाकला जाईल तिथे गोलंदाजी काय करते ऑफकोर्स बाहेर बॉल येतोय फलंदाजांना खेळण्याला थोडं संघटित केलंय विक्रांतच्या चांगला प्रहार पुन्हा एकदा केला चांगल्या प्रकारची फटकेबाजी चालते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर उद्याच्या दिवसामध्ये देखील चांगले संघ खेळताना दिसू शकतील संघ आहेत आणि ठिकाणी चमकताना दिसू शकतील याच आपण मैदानामध्ये पुढचा बॉल टाकला जाईल थोडीशी चेंडू पकडणं गरजेचं होतं परंतु चेंडू पकडला जात नाही आणि हे सातत्याने आपण पाहिले चेहऱ्यावरचा नैराश्य सांगते विक्रांतच्या की किती महत्वाच्या गोष्टी ठरतात या किती आवडतो विकेट बॉल असेल आता समोरच्या दिशेने फलंदाज हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे तो विक्रांतचा कसा सामना करेल हे देखील पाहावं लागेल तुम्ही खेळता ना षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये विधाऊट लॉस संघाकडून पाहिजे चांगले खेळाडू आपण ओमला देखील पाहू शकू आणि पाहायला गेलं तर एक उद्या देखील मुसलमान आहे का सूरज पसंती आहे फुटला संदेश यांच्याकडून तुम्हाला 100% काय दिलं जाईल लगातार 2 चौका ठोकावं लागतील तुम्हाला पहिले या ठिकाणी संघर्ष प्रचंड करावं लागेल मोठे नोबल हलवतोय साथ बॉलरचं नाव सांगा ना इकडे हो काय करतोय पूर्ण कव्हर होतं इकडेच थांबायला बॉलर कोण आहे पार्थ आलाय फ्रेश ओव्हर एक पण बॉल झाला नाही 100 रुपये लागवायचा पण आता 1 पाहिजे नहीं रहा लेकिन छावा पे भी जंगल में इथे जर तुम्ही पाहायला गेलात तर एकंदरीत आता एक उजळी प्राप्त होती गोलंदाज 5 गोलंदाजी ट्रॅक वरती आहे काही संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये मैदाना पुढचा बॉल आहे त्याच्यानंतर थोडंसं बाहेर मिस्टर एक्स्ट्रा
याच्या धावा आपल्या घरात जास्त कारण ठरू शकते. मॅच महत्वाचे एक एक रस तुम्हाला वाचवावा लागेल. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय, काटा बदलतोय, कमालची पारच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. अनेक संघ मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी मैदानामध्ये खेळत राहतात, परंतु त्याबरोबर पाहायला गेलं तरी ते नो बॉल सरोज सर यांच्या माध्यमातून विचार आलाय. एक रन आहे या चुका करायच्या. कधी कधी तुमच्या शक्तीपेक्षा तुम्हाला युक्तीचा वापर करावा लागेल, कारण युक्तीनं तुम्ही अगदी जग जिंकू शकता. धावसंख्या मात्र फिरवलेली आहे. 23 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 23 रन्स. स्कोर कार्ड वरती आपण आतापर्यंत पाहिलेत. समोरच्या दिशेने जायचं आणि जर का अजून एक चौकार आला तर याच्यापर्यंत पुन्हा 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथे चांगल्या प्रकारचं जर डिफेक्टिव्ह असतात तर बाद होण्याची शक्यता होती. चांगलीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमर संघाकडून पाहतोय. समोरच्या दिशेने हातामध्ये ब्रह्मास्त्र बॅट देखील पाहिली तर सुपर आहे. चांगल्या आणि इथे मात्र 4 रन्स मिळत आहेत. धावसंख्या 32 रन्स आलेले आहेत आतापर्यंत. पाहायला गेला तिसरा षटक विक्रांत देखील टाकण्यासाठी आपण पाहतोय. पहिलाच बॉल नो टाकलाय, विकेटच्या बाहेर बॉल. एकंदरीत जर पुढचा बॉल असेल आणि इथे धावसंख्येची संधी बनणार का, परंतु फलंदाज बाद होतील का थोडी चर्चा केली जाते. दोन पाहिजे. येणारा पुढचा बॉल असेल. ज्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विक्रांत आहे. समोर खेळता केली जाते. फलंदाज फलंदाजाला बाहेर साप लागेल. फलंदाज बाद होते मैदानाच्या बाहेर आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज सरळ मैदानाच्या आतमध्ये. अमर मोरे बॅटिंग ट्रॅकवरती क्रमांक 3 लेफ्ट हँड बॅटर्स. विक्रांत आता चांगल्या समोरच्या दिशेनं 5 चेंडूला पकडले. अक्षरशः एक देखील कंप्लीट वेगानं कंप्लीट होताना आपण पाहिलं. चांगलं गणित बिटवीन द विकेट. दोन्ही खेळून मधला हा ताळमेळ देखील तितका सुरेख राहिला. पुढचा बॉल अप्रॉप्ट खूप आहे. हा बॉल देखील आपण पाहतोय तर व्हाईट बॉल व्हाईट बॉल आपण पाहिला गेलं तर पुन्हा डॉट बॉल. चांगला षटक कुठेतरी विक्रांतचा कमबॅक पाहिला आहे. पण विक्रांत सांगतोय की नाही की मला अजून देखील या मॅच मध्ये बनवून जायचं आहे. अजून एका षटकासारखं एकत्रित जर पाहायला गेलं तर रन्स खूप सारे रन्स खर्च केले जातील का, परंतु नाही. धावसंख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 38 या आकड्यावरती 38 रन्स स्कोर करतात. फलंदाज किती डिसिजन पेंडिंग आहे सर? डिसिजन तीनचा खेळ समाप्त. धावसंख्या 39 इसके बाद होने वाला मुकाबला शायद जर्मन बाटी बनाम जॉनी ए
So both captains, I kindly request for you, please come up in the box. First one there. पूर्ण बाहेर परिषद क्रमांक क्रिकेटचा नियम क्रमांक 25 क्रिकेटचे नियम तुम्हाला माहित पाहिजे 42 नियम आहेत क्रिकेटमध्ये चतक्षण इथे येस ॲब्सोल्युटली फलंदाज पार हे थांब एक जाणार ना आपल्याला माहिती हे सात बॉल लोक मिस करू घे फुटबॉल या ठिकाणी जर एकंदरीत सर्वोच्च दिशेला अशा प्रकारचे गोलंदाजी तयार असते धावसंख्या कसोटीमध्ये 41 या आकड्यावरती असं जाऊया आपल्याकडे जिथे आतापर्यंत प्रभावित करणारे पाहिजे स्पोर्ट्स या संघाकडे आपण पाहिजे माझं बोलणं कम्प्लीट दादा ऐका जरा थँक्यू व्हेरी मच माझं बोलणं कम्प्लीट होते त्यानंतर आपण पाटी आवाज जाते एकच बसायची आहे नितेश कडक आहे किती बॉल निघलीच्या अनिकेत किसलकर बॅटिंगसाठी थेट गोव्यातून आले हे 2 बॉल शिल्लक आहेत मध्ये असतात आणि गोव्याचे देखील लास्ट बॉल देखील लास्ट बॉल आहे गोवा गाऊन छोटे मित्रांनो आत्ताच मी ग्राउंडवरशी आलो अंघोळ केली फ्रेश वगैरे झालो आणि मित्रांनो आत्ता मॅच दाखवली ना ते आमच्याकडच्या मोठ्या पोरांची मॅच होती खूप चांगले खेळले ते आणि या मॅचचे काही सामने मला दाखवताना नाही आले एकच सामना दाखवला मी कारण कामं भरपूर होती आणि व्हिडिओ कमी काढायला भेटला त्यामुळे आणि फायनलला गेलेली टीम आहे बुरंडीतली तर उद्या मी फायनल काढायचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ उद्याची सुद्धा बघा आणि ही व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला